गुड आफ्टरनून एव्हरीवन. आता आपण इलेक्ट्रिकल सबस्टेशन प्रॅक्टिसेस या सब्जेक्टचं 10वं प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहोत. प्रॅक्टिकलचं नाव आहे प्रिपेअर दी रिपोर्ट ऑन द व्हेरियस इक्विपमेंट्स आर टू बी गेट यूज इन 132 kV सबस्टेशन. ओके, 132 kV सबस्टेशनमध्ये जे इक्विपमेंट्स यूज केले जातात त्याच्यावरती आपल्याला काय करायचं, एक रिपोर्ट प्रिपेअर करायचा. तर इक्विपमेंट जे आहेत हे असं काही नसणार आहे की जे आपण ऐकलेलेच नाही आहे किंवा बघितलेलेच नाही आहे. कारण की याच्या अगोदर बघा आपण 11 kV आणि 33 kV अशा दोन सबस्टेशनमध्ये सिंगल लाईन डायग्राम बघितली आणि त्याच्यामध्ये जे काही इक्विपमेंट्स आपण यूज करतात ते सुद्धा बघितले, बरोबर. सो जसं मी तुम्हाला मागच्याही एक्सपेरिमेंटमध्ये सांगितलं होतं की इक्विपमेंट हे चेंज नाही होणार, फक्त त्या इक्विपमेंटची रेटिंग चेंज होणारी असते. ओके, सो इक्विपमेंट हे प्रत्येक सबस्टेशनमध्ये तेच यूज केले जात असतात, फक्त त्याची व्होल्टेज लेवल ही चेंज होत असते आणि ती कशावरती डिपेंड असते, त्या सबस्टेशनच्या व्होल्टेज लेवलवरती असते. फॉर एक्झाम्पल 11 kV सबस्टेशनला जे काही इक्विपमेंट यूज केले जाणार आहे त्याची रेटिंग असणार आहे 11 kV. जे सबस्टेशन 33 kVला यूज केले जाणार आहे त्याची रेटिंग असणार आहे 33 kV. तसंच सिमिलरली 132 kVला जे काही इक्विपमेंट यूज केले जाणार आहे त्याची स्पेसिफिक व्होल्टेज लेवल असणार आहे 132 kV. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा जो इक्विपमेंट आहे तो बघूया आपण, लाईटनिंग अरेस्टर. आता लाईटनिंग अरेस्टरचं फंक्शन काय आपल्याला सर्वांना माहिती आहे. लाईटनिंग अरेस्टर कुठं प्लेस केलेला असतो हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. लाईटनिंग अरेस्टर कुठं प्लेस केलेला असतो, तो वरती ट्रान्समिशन लाईनवरती प्लेस केलेला असतो किंवा त्या पोलवरती प्लेस केलेला असतो. ओके, त्याचं फंक्शन काय की रेनी सीझनमध्ये जो काही लाईटनिंग स्ट्रोक पडतो किंवा क्रिएट होतो तो जर सपोज ट्रान्समिशन लाईनवरती पडला आणि त्या ट्रान्समिशन लाईनमध्ये नंबर ऑफ इक्विपमेंट जे कनेक्ट केलेले असतात किंवा त्या ट्रान्समिशन लाईनपासून जो सप्लाय येतो नंबर ऑफ इक्विपमेंट्सला, तर ते डॅमेज होण्याचे चान्सेस हे सर्वात जास्त असतात. ते का, कारण की त्याच्यावरती जेव्हा लाईटनिंग स्ट्रोक पडतो तेव्हा ह्यूज अमाऊंट ऑफ करंट त्याच्यातनं फ्लो व्हायला लागतो आणि त्याची रेटिंग इतकी वाढते की त्याच्या स्टँडर्ड रेटिंगपेक्षा सुद्धा डबल अमाऊंटमध्ये व्होल्टेज आणि करंट हे फ्लो व्हायला लागतं. त्यामुळे होतं काय की तो सगळ्या प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटला सुद्धा डॅमेज करून टाकतो आणि त्यावरती ऑपरेट होणारे जे काही इक्विपमेंट्स आहेत त्यालासुद्धा तो डॅमेज करून टाकतो. सो हे सगळे ड्रॉबॅक्स आणि ही सगळी कंडिशन अवॉइड करण्यासाठी लाईटनिंग अरेस्टर काय केलेले असतात, हे लाईनवरती प्लेस केलेले असतात. ते काय करतात, लाईटनिंग स्ट्रोक जर रेनी सीझनमध्ये कधी पडायला लागली किंवा जाणवायला लागली ती स्ट्रोक तो स्वतःकडे ॲब्झॉर्ब करून घेतो आणि तो स्वतः ॲब्झॉर्ब करून ती सफिशियंटली ग्राउंड करून टाकतो. ओके, सो पहिला इक्विपमेंट तुमच्या लक्षात आला असेल. दुसरं आहे अर्थिंग. आता अर्थिंग म्हणजे काय हे आपल्याला सर्वांना माहिती. आता सबस्टेशनमध्ये बघा, सबस्टेशनमध्ये पाईप अर्थिंग यूज केली जाते. आता ॲक्च्युली दोन टाईपच्या मेन अर्थिंग असतात, एक असते प्लेट अर्थिंग आणि दुसरी असते पाईप अर्थिंग. तर सबस्टेशनमध्ये बऱ्याच ठिकाणी पाईप अर्थिंग प्रेफर केली जाते. प्रत्येक इक्विपमेंट हा अर्थ केलेला असतो. तुम्ही जर सबस्टेशनला व्हिजिट केली ना तर तुम्हाला हे प्रॉपरली बघायला मिळेल की प्रत्येक इक्विपमेंटला काय केलेलं असतं, प्रॉपरली अर्थेड केलेलं असतं, प्रॉपरली अर्थ केलेलं असतं. त्याचं कारण काय की अर्थिंगचा खूप महत्त्वाचा रोल आहे. जर त्याच्यातनं अर्थिंग जर प्रॉपर केलेली नसेल तर शॉर्ट सर्किट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात डॅमेज होऊ शकतं. सो ह्या सगळ्या कंडिशन अवॉइड करण्यासाठी प्रत्येक सबस्टेशनमध्ये अर्थिंग ही प्रॉपरली केलेलीच असते. आणि सबस्टेशनमध्ये प्रॉपरली बोलायचं ठरलं तर सबस्टेशनमध्ये पाईप अर्थिंग प्लेस केलेली असते की ज्याच्यामध्ये बघा कॉक असतो, एक पाईप असतो आणि त्या कॉकच्या आणि पाण्याच्या साह्यात म्हणजे तो जो पाईप आहे तो नेहमी पाण्याने फिल केलेला असतो आणि ही प्रत्येक अर्थिंग जी आहे ती प्रत्येक इक्विपमेंटसाठी सेपरेट अर्थिंग ही प्रोव्हाइड केलेली असते. त्यानंतर तिसरा जो इक्विपमेंट आहे तो आहे ट्रान्सफॉर्मर. आता ट्रान्सफॉर्मर सर्वांना माहिती आहे, 132 kV सबस्टेशन जर म्हटलं तर त्याची रेटिंग काय असणार आहे, 132 तो जर 33 kVला करत असेल तर 132/33 kV, 132/66 करत असेल तर 132/66 kV. सो डिपेंड आपण व्होल्टेज लेवल त्या रेटिंगचा ट्रान्सफॉर्मर तिथे यूज केला जातो. हा ट्रान्सफॉर्मर आता 132 तो जर अजून स्टेप अप करणार असेल तर तो त्याच्यापेक्षा जास्त रेटिंगचा असणार आणि तो जर त्याला स्टेप डाऊन करणार असेल तर तो त्याच्यापेक्षा कमी रेटिंगचा असणार. हा ट्रान्सफॉर्मर जो यूज केला जातो सबस्टेशनमध्ये हा ऑइल इमर्स ट्रान्सफॉर्मर असतो, जसं आपण मेंटेनन्स शेड्यूलमध्ये पण बघितलं आणि बाकीच्या 11 आणि 33 kV सबस्टेशन लेआउटमध्ये पण बघितलं. हा जो ट्रान्सफॉर्मर इथे यूज केला जातो हा एक ऑइल इमर्स ट्रान्सफॉर्मर असतो.
ओके. आणि त्याच्यावरती बकोल्स रिले हा त्याच्या प्रोटेक्शनसाठी यूज केलेला असतो. त्यानंतर बसबार. आता बसबार म्हणजे काय, तर बसबार बघा 2 बसबार यूज केले जात असतात. एक इनकमिंग साईडचा बसबार असतो आणि दुसरा आउटगोईंग साईडचा बसबार असतो. जर सपोज इनकमिंगला 132 kV आहे आणि 132चं 66 kV मध्ये तो स्टेप डाऊन करतोय, तर मग इनकमिंगचा बसबार किती व्होल्टेजचा असणार, 132 kVचा असणार. आणि आउटगोईंग साईडचा बसबार कितीचा असणार, तो 66 kVचा असणार. मग आता बसबार म्हणजे नेमकं काय, की त्या बसवरती नंबर ऑफ फीडर प्लेस केलेले असतात, जेणेकरून त्या फीडर थ्रू त्या स्पेसिफिक एरियामध्ये तो सप्लाय किंवा स्पेसिफिक सबस्टेशनला तो सप्लाय काय केला जात असतो, डिस्ट्रीब्यूट केला जात असतो. सो हे बसबारचं फंक्शन काय, त्या बसबारवरती नंबर ऑफ बसेस असतात आणि नंबर ऑफ फीडर्स हे प्लेस केलेले असतात. ओके. सो त्यानंतर पुढचा जो इक्विपमेंट आहे तो आहे आयसोलेटर. आता आयसोलेटरचं फंक्शन काय असतं बघा. आयसोलेटरमध्ये काय म्हटलं बघा, 4 नॉच फॉर दी बस सेक्शन अँड बस कपलर ॲट 40 किलो एम्पियर अँड 2500 एम्पियर. ओके. आयसोलेटर म्हणजे थोडक्यात पहिलं त्याचं फंक्शन आपण समजून घेऊ, मग त्याची करंट रेटिंग सांगतो तुम्हाला काय आणि काय नाही. आयसोलेटर काय करतो, तो सप्लाय जर आपल्याला आयसोलेट करायचा आहे, एका फीडरवरतून दुसऱ्या फीडरवरती ठेवायचं आहे किंवा 2 फीडर आयसोलेट करायचे एकमेकांपासून, तर त्या दोघांमध्ये आयसोलेशन म्हणजे सेपरेशन प्रोव्हाइड करायचं काम हे आयसोलेटरचं असतं. त्याची पण काहीतरी एक स्पेसिफिक व्होल्टेज लेवल असते, करंट रेटिंग असते, जसं तुम्ही याच्यामध्ये बघू शकता 40 किलो एम्पियर किंवा 2500 एम्पियर. ओके. आणि त्याची व्होल्टेज रेटिंग जर म्हटलं तर 31.5 kV और 2000 एम्पियर, जो की ट्रान्सफॉर्मरवरती तुम्ही बघू शकता प्लेस केलेला असतो. त्यानंतर सर्ज अरेस्टर. सर्ज अरेस्टर म्हणजे काय, सिमिलरली तो लाइटनिंग अरेस्टर सारखंच फंक्शन परफॉर्म करत असतो. सर्ज अरेस्टर काय करतो, गॅपलेस झिंक ऑक्साईड टाईप अरेस्टर असतो हा. थोडक्यात गॅपलेस झिंक ऑक्साईड टाईप अरेस्टर असतो. आणि तो काय बेसिकली तो कशापासून बनलेला असतो, तो पोर्सेलिन या मटेरियलपासून बनलेला असतो, जो की त्या सर्जला ॲब्झॉर्ब करून इफिशियंटली तो काय करतो, ग्राउंड करत असतो. त्यानंतर सर्किट ब्रेकर. सर्किट ब्रेकर पण काय असतात, 2-2च्या पेअरमध्ये इनकमिंग साईडला 2 पेअर असतात आणि आउटगोईंग साईडला 2 पेअर असतात. बरोबर. आता सर्किट ब्रेकरचं काय फंक्शन असतं, सर्किट ब्रेकर काय करतात, ॲज अ प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणून ते तिथे यूज केले गेलेले असतात. ते सर्किट ब्रेकर काय करतात बघा. आता पुन्हा आपण 132 kV बद्दल बोलतोय, ते इनकमिंग साईड कोणती झाली, 132 kVची झाली. आणि तो जर 66 kVला स्टेप डाऊन करतोय, तर मग आउटगोईंग साईड किती kVची झाली, 66 kVची झाली. बरोबर. मग आता 132 kVला जे सर्किट ब्रेकर लावले जातील, त्याची रेटिंग जी असणार आहे ती सुद्धा 132 kVच असणार. आणि ट्रान्सफॉर्मर नंतर तो जेव्हा सप्लाय स्टेप डाऊन केला जाईल, तेव्हा आउटगोईंग साईडला त्याची रेटिंग ही 66 kV राहणार आहे. आता हे जे सर्किट ब्रेकर आहे हे ऑइल इमर्स असतात हे सुद्धा, कारण की ट्रान्सफॉर्मर पण ऑइल इमर्स ट्रान्सफॉर्मर आहे, त्याची रेटिंग जास्त आहे आणि तो कंटिन्युअसली वर्क होत असतो, म्हणून ॲज अ कूलिंग मीडियम म्हणून तिथे ऑइल यूज केलं जातं. तसंच सिमिलरली सर्किट ब्रेकर पण जे यूज केले जातात ते ऑइल ऑपरेटेड सर्किट ब्रेकर असतात. ओके. त्याच्यानंतर इन्सुलेटर. इन्सुलेटर म्हणजे काय, की प्रॉपरली कंडक्टरला इन्सुलेशन प्रोव्हाइड केलं गेलेलं आहे की नाही, ते त्याच्यामध्ये ते जे फंक्शन असतं ते इन्सुलेटर परफॉर्म करत असतं. ओके. त्याच्यानंतर कॅपॅसिटर बँकसुद्धा लावलेली असते. ती कशासाठी, तर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी आणि फायर प्रोटेक्शन. जर कधी सबस्टेशनमध्ये चुकून काही ॲक्सिडेंट झालं बाय मिस्टेकली आणि सबस्टेशनमध्ये जर काही आग लागली, तर फायर फायटिंग इक्विपमेंटसुद्धा तिथे अवेलेबल असणं फार गरजेचं असतं. सो हे आपण 1 by 1 काही मेजर इक्विपमेंट्स बघितलेत की जे 132 kV सबस्टेशनमध्ये यूज केले जातात. ओके.